हाय नमस्कार सगळ्यांना, गुड मॉर्निंग. चला तर झाले आपले छान असे आवरून झालं. अप्पांचं झालं टोपी घालून जेवण. घरात बिवून लागतंय शुभ्रासाठी घातली असेल नादवाय. आईचं चाललं भाकरी. मला धुवायचे कपडे, तर कपडे धुवायचे ते. त्याच्या आधी म्हणले एक व्हिडिओ काढावा. लय दिवस झालं स्वयंपाकाचा आईचा व्हिडिओच काढला नाही. होय आईला काम असतं, आईला काम असतं. स्वयंपाक भाकरी करतात मस्त अशा. ए बास हो काय ते या सगळे जण नाश्ता करायला. हो आपात चाललाय नाश्ता. आपाला जायचंय रानात. भाकरी आणि छान अशी गवारीची शेंग. काय इकडे बघ तू, इकडे बघ. हे चाललंय खेळायचं. खेळते असू द्या म्हणलं काढावं मस्त असा एक व्हिडिओ. खिडकीतून काय होते ऊन चमकते. सकाळ सकाळ कपडे धुवून टाकली की वाळते, त्याच्यामुळे कपडे धुवायचे ते. इथं बघ बाळ. तर येते मी आता कपडे धुवून. नंतर ना ही ह्याला जेवण करायचं, कपडे धुवायचे अजून एक 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 एक. सकाळ सकाळ आवरून घ्यायचं. आमचं काम तसं लवकरच आवरतं, 11, 11:30, 12 वाजेपर्यंत. तुम्ही म्हणता लवकर म्हणजे कुणाकोणाचं 9-10 वाजता आवरतं, पण आमचं 11-12 वाजता आवरतं. गुरांचं असतं त्याच्यामुळं. आईला गुरांचं असतं, मला स्वयंपाक असतो. कधी आई स्वयंपाक, मी गुरांचं इकडं तिकडं थोडं थोडं आवरून घ्यायचं. आप्पा रानात, ही कामावर, चौघं जिकडं तिकडं. शुभ्रा आली बाहेर होता. चला तर असू द्या. मस्त वातावरण, फ्रेश व्हिडिओ सकाळ सकाळ छान असा. मस्त नवीन साडी घातली आज. म्हणलं खूप दिवस झालं. कशी वाटते साडी ती पण कमेंट करून सांगा. साडी चला. शुभ्राचं आणि शुभ्राच्या आजीचं काय चाललंय बघितलं का? तळताय का भाजी करताय ह्याची? आणि फोड्या फोड्या करून. शुभ्रा बघा आमची चप्पल घालून स्वयंपाक करते शुभ्रा. चला तर घर झाडून काढायचंय. शुभ्राने का सगळं चुरमुरण हिन सांडले ते सगळं. भाकरीचं तुकडं चुरमुर. शुभ्रा काय एवढा राडा करते बाळ? खूप म्हणजे खूप राडा करते. एक 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 चाललंय आवरायचं. चला आता झाले माझे कपडे धुवून झाली. आईंच्या पण भाकरी झाल्या. आता गुरांना वैरण खाते ते पाणी दावायचे. त्याच्या अगोदर म्हणलं टोक टोक कसे कारल्याच्या पाण्यात खेळते. नको बाळ. आजी हानती का बाळाला? हे आता सगळं मी उचलून नेते बाहेर. म्हणजे पुरगी घालायची नाही म्हणजे हात त्या ह्याच्यात खरकट्या पाण्यात. असू दे. इकडे बघ की. हा काय म्हणता मग? वाईस घडा घडा व्हिडिओत बोलत जावा की. कसं करता कारलं? भाकरी कशा करता सांगत जावा. तेल मीठ टाकून तळायचं. तुमचा स्वयंपाक वाईस सगळ्यांना आवडतो. मग सांगावं काय काय टाकताय, कसं कसं करताय. आमच्या आई कालवण भारी का होतं माहितीये का? फक्त एकच कारण, त्याला कच्ची फोडणी बसत नाही. बरोबर का? कडक फोडणी चांगली द्यायची. जी काय भाजीला आपल्याला टाकायची ती टाकून, शेंगदाण्याचं कूट टाकून भाजी चांगली कमी फ्लेमवर खूप उशीरपर्यंत परतायची, एक 5-10 मिनिटं. आणि नंतर ना त्याच्यात पाणी ओतायचं. मग बघा भाजी कशी भारी होतीये. अजिबात म्हणजे असं होत नाही. प्रत्येकाची जी त्याची टेक्निकल पद्धत असते वापरायची, ते आमच्या आईंकडे लय भारी पद्धत आहे. सगळेच म्हणतात तुमच्या आई स्वयंपाक लय भारी करतात. कुणी शिकवलं तुम्हाला? म्हणजे कसं एखाद्याच्या हाताला पण चव असते. आणि 10 ते 1 जण चांगला असतं त्या पद्धतीचं या. तसं काम आहे. तर असू द्या. ज्यांना कोणाला आमच्या आईंच्या रेसिपी आवडतात. इकडं का भाकरी केल्यात कशा मस्त सगळीकडे भाजून. तिकडं गवारीची शेंग आहे, तुम्हाला मगाशी दाखवले. इकडं कारले. आता स्वच्छ किचन झाडायचं, पुसायचं. आणि अजून गुरांना पाणी पाजायचं. तवर आईचं होतंय कारलं. झालं मग कामच. आणि बाय बाय सगळ्यांना. चालतं दिवसभर एक 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 एक. उद्या आता 2 दिवस आम्ही थांबलो होतो. शनिवार रविवार. गणपतीची काल सुट्टी होती. परत आज
रविवारी, त्याच्यामुळे कुरिअर बंद असतं. आपल्याला रव्याचे लाडू करायचे ते या रव्याचं लाडू करायचं छान असं. परत चिवडा आपला मस्तपैकी हाय, शंकरपाळ्या करायच्या, सगळं करायचं. ऑर्डर द्यायची तुम्हाला, ज्याला कोणाला घ्यायचंय ना तुम्ही घेऊ शकता. असं नाही की गौरी गणपतीसाठीच तुम्ही म्हणजे तुम्हाला जेव्हा खाऊ वाटेल ना, रडू नाही तेव्हा पण आपण बनवून देऊ द्यायचं का. तिखट मिठाची शेव भेटते आमच्याकडे. परत गोड शंकरपाळी, खारी शंकरपाळी, शेवचे लाडू, रव्याचे लाडू, अजून चिवडा, कापण्या. झालं का हो, करायला अजून काय, शेंगदाण्याचे लाडू, एवढं सगळं भेटतं. आणि उद्या मस्त असे गावरान तुपातले रवा लाडू बनवायचेत. आणि थोडीशी चक्की बनवणार आहे मी. माझी खूप दिवस इच्छा आहे, चक्की खायची पण आहे मला, तुम्हाला दाखवायला पण बनवायची आहे काय तर तुम्हाला वेगळी रेसिपी म्हणून. तर असू द्या. बाय सगळ्यांना. कसा वाटला व्हिडिओ कमेंट करून सांगा. आणि आमच्या आईंच्या हातचं कुणाकुणाला खायचंय त्यांनी ऑर्डर टाका, बरोबर आहे का. फक्त आणि फक्त आईंच्याच हातचं तुम्हाला बनवून भेटेल. आम्ही सगळे 3 जण, ही, मी आणि आप्पा, आम्ही 3 जण फक्त आईंना मदत करू लागतो. रेसिपी सगळी त्यांचीच असते. आणि असू द्या मग ह्या गोष्टी. आमच्या आईला केक लय आवडतो का. माझं म्हणणं आहे आज केक आणावा खायला आपल्याला. जाईल की कोणीतरी. तर तुम्ही सगळे माणसांनी केक का आणायचा आहे. तर आईला पण नाही माहिती आज माझा वाढदिवस आहे. हॅपी बर्थडे म्हणा की राव मला, म्हणा की. हा शुभ्रा म्हण ग. तर असू द्या. आज माझा वाढदिवस आहे. काल अनुष्काचा होता आपल्या. तर त्या बदल्यात आम्हाला आज केक म्हणजे आणायचा, म्हणजे स्पेशल साजरा नाही करायचा, पण आमच्या आईला पण आवडतो आणि आमच्या सगळ्यात घरांना म्हणजे चौघाला पण केक आवडतो. केक आणायचा, कापायचा आणि खायचा. तुला खायचाय का केक. तिला बाहेर जायचंय. बरं चला असू द्या. ह्या गोष्टी जातो बाहेर. आणि तुम्ही सगळीजण पण या केक खायला. आणला तर बरोबर का. आणला तर या. बाय बाय. असं वातावरण झालंय मस्त. इकडे कपडे वाळाय घातले, ते आवरायचं चालतंय. एक 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 चिमणी हो चिचू, तिला बाहेर यायचं असतं.